जय आदिवासी. तर आज जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या इथं नारायणगड आहे. त्या नारायणगडाच्या पायथ्याला आपला आदिवासी समाज राहतोय. तर आपला इथं भिल समाज राहतोय. तर 11 तारखेला गुरुवारी संध्याकाळी आपले कुटुंब म्हणजे एक नवरा बायको काही बाहेर गेले होते. कशासाठी गेले होते? मला भेटायला येईल होते. हा, माझ्या घरवाला वाढला ते दिवशी 15 दिवस म्हाताऱ्याला ते दिवशी त्यांची घटना झाली. तर हे आजीला भेटण्यासाठी गेले होते. कुठे गेले होते? सोमठाण खडकवाडी आपलं लोणी जामणीला लोणी दामणीला नातवंड राहतात ते पारगावच्या तिकडे आले होते ना. म्हातारीची मुलगी आहे ना. हा का? तर ते गेले होते. तर येता येता एक पिक आयसर होता आणि आयसरने त्यांना उडवलेलं आहे. तर काय म्हणतात मागून ठोकलेले आहेत. पण तो जी पट्टी असते आपली सफेद पट्टी, तर त्या सफेद पट्टीच्या आतमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे. मग आयसर जर उभा असेल तर आतपट्टीमध्ये उभा राहू शकत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर अक्षर असेल तर तो डांबरी सोडून खाली साईडला उभा राहा पाहिजे. पण तसं नाही घडलेलं. आणि जिथं ॲक्सिडेंट झाला तिथं यांना विचारलं की मोटरसायकल दुसरीकच नेऊन ठेवली होती, म्हणजे तिथं नव्हतीच. आणि तो ड्रायव्हर असेल त्याने पोलीस स्टेशनला का कुठं गाडी लावली निघून गेला. म्हणजे तो काय जो माणसाला उडवले नवरा बायको, तर तो माणूस जागेवर गेलेला आहे. तर कुटुंब आपलं पूर्ण गरीब आहे. आणि त्यांची जी पत्नी होती ती मागं बसली होती, तिची पण मोडतोड झालेली आहे. तर मला एक समाज बांधवांना सांगायचं आहे, आपण इतर वेळेस खूप पैसे खर्च करतो, पण खरी गरज आपल्या समाजाला असते. त्यावेळेस आपण आवर्जून, तुम्हाला म्हणत नाही की एवढं करा तेवढं करा, पण तुमच्या पद्धतीने होईल. कोणाला 50, 100, 500 काय ज्याची जेवढी हे असेल तेवढं मदत करा, असं मी सर्वच समाजाला आवाहन करतोय. तर आपण इथं तुम्ही पाहत असाल त्यांचा मुलगा कुठे? हा मुलगा आहे. हे घर आहे. हे इथं राहतात. तुम्ही पहा किती परिस्थिती आपली इकडे. या गोदडं झालं, इथं चूल झाली, ही भांडी झाली. म्हणजे ही झोपडी आपली, या झोपड्यांमध्ये ते राहतात. इथं राहतो मुलगा त्यांचा. तर मला त्यांच्या दवाखान्यामध्ये खर्च भरपूर सांगितलेला आहे, पण थोडी ना थोडी फार आपल्याला मदत करणं गरज आहे. यासाठी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणि या बारकाल्या समाजाकडून, आपल्या लेकरांकडून विनंती आहे की थोडीफार तरी मदत करा, थोडीफार मदत करा. मला एवढंच सांगणं आहे का आपल्या समाजाने मदत करावा. आदिवासी समाजाने इथं लई संकट कोसळले. आदिवाशांना गुरुवारी 5:30ला ॲक्सिडेंट झालाय. माणूस तर गेला जागेवर. माझा भाऊजाई दवाखान्यात ॲडमिट आहे, मौतीशी झुंजशी. तेव्हा काय करावा तेच कळना. त्याच्यामुळं मदत मागत, कुणीतरी मदत करा. गरिबाला कुणीतरी मदत करा. काम करू तेव्हा खाऊ. आता एवढे पैसे कुठून आणायचे? 3-3 लाख रुपये कुठून आणायचे? त्याच्यामुळं मदत मागत आहे. मदत करा, माझ्या भाऊजाईसाठी मदत करा. आता ही म्हातारी आई ही काय करणार आहे? बारीक बारीक लेकरं काय करणार आहे? त्याच्यामुळं मदत मागत आहे, मदत करा.